दिवस 16वा पार्ट 2. तर घरातनं बाहेर पडलो महालक्ष्मी मंदिरात जायला. आज शुक्रवार. चालता चालता बी हल्ली ट्रॅफिक लागा लागली मला. तर हे आमचं भाऊ यांचं साडी ओटीचं दुकान आहे बरोबर महाद्वारच्या इथं, त्यामुळे गेला तर त्यांच्याकडनं घ्यायला विसरू नका. तर महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरकर ह्यांची एक लई जुनी नाळ आहे भावांनो. कसा विषय आहे माहिती आहे काय, लहान असू दे किंवा मोठा असू दे, सगळी महालक्ष्मीला आपली आई मानतात. आणि दर शुक्रवारी कोल्हापूरकर न चुकता बाई महालक्ष्मी मंदिरात येतात म्हणजे येतात. आणि त्यातल्या त्यात फक्त वयस्कर किंवा वृद्ध माणसंच नाही तर तरुण पोरं सुद्धा भावा भरपूर असतात आपल्या महालक्ष्मी मंदिरात. लक्षात ठेवायचं, प्रत्येकाच्या मनातली इच्छा अपेक्षा ती तिला सांगत असतात. काय नवीन घडलं, काय चांगलं घडलं हे सुद्धा त्यावर सगळी शेअर करत असतात. त्या मनातलं दुःख, काही अडचणी ते सुद्धा तिला ती सांगून ती तिचं निरसन करेल ह्या आशेनं ही तिच्याजवळ सगळी येत असतात आणि तिला सांगत असतात. पण ती सुद्धा जगज्जननी आहे. लहान मुलांपासून पाक वृद्धांपर्यंत सगळ्यांवरती सेम माया धरते, म्हणून तर ती आई अंबाबाई म्हणते. लक्षात ठेवा, आईला एकच सांगणं की सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर आणि माझ्यावरती व माझ्या कोल्हापूरकरांवरती अशीच तुझी माया सदैव असू दे, हीच तिच्या चरणी प्रार्थना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भावांनो. फॉलो करायला विसरू नका अजिबात.